तर आता फुबैफूच्या खेळामधल्या 2 जोड्या बाकी राहिलेल्या आहेत. ह्या 2 जोड्यांमधल्या ना बाई बदललेल्या आहेत, पण फू जे आहेत, पू जे आहेत, पुरुष जे आहेत ते आहे तेच आहेत. आता बघायचंय की दोनही जोड्यांमध्ये काय कलगीतुरा रंगणार आहे आणि पहिल्यांदा परफॉर्म कोण करतंय. परीक्षकांना विचारूयात कोण परफॉर्म करणार. मंगेश देसाई अँड विशाखा सुभेदार. या तुमचा तुरा घेऊ. तर आता आपल्या समोर येणार आहे एका प्राण्यांच्या चॅनलचा अँकर जो जंगलामध्ये शोधतोय एका विचित्र प्राण्याला. बघूयात त्याला प्राणी भेटतोय का आणखीन कोण भेटतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आतापर्यंत ज्यांनी 1 तुरा मिळवलाय अशा मंगेश देसाईंचं, ज्यांची साथ आजपासून देणार आहेत कॉमेडीच्या क्वीन विशाखा सुभेदार. I am a discovery शोधर. I am a discovery शोधर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे एका अॅनिमल चॅनलचा अँकर आणि मी आलोय एका निर्मनुष्य अशा बेटावर, अगदी अनटच बेटावर. म्हणजे इथे आजपर्यंत मोहन जोशी काय, स्वप्नील जोशी सुद्धा आलेले नाहीत अशा अनटच बेटावर. आणि या अनटच बेटावर एक नरभक्षक राहतोय आणि त्याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता बघूया तो माझ्या समोर येतोय का. रम पम पम 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 प प प प दर्यावरी प प प प प प दर्यावरी प प प हा पर्यावरी आम्ही हौजातीचे कोणी, आम्ही हौजातीचे कोणी. हे काय हे काय हे काय. माशांना चरायला आणलं. चरायला. हा, दिवसभर मासे चरून टुंब फुगतात आणि मग संध्याकाळी त्यांना खुराडात घालायचं आणि मग समुद्रातून कोंबडं पकडायचं आणि मग कोंबडीचं सुकाट आणि मग सकाळी नाश्त्याला माशाचं अंड्याचं आमलेट. हा प्राणी अगदी मानवासारखा बोलतोय, मानवासारखा वागतोय. नाही 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 शांत 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 शांत. हो 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 हो, हा मला मैत्रीचा संकेत देतोय, मैत्रीचा संकेत देतोय. आले माझ्या लक्षात आलंय. आता हीच ती वेळ आपण याचं माप मोजूया. आणि ना मला प्राण्यांची प्रचंड माहिती असल्यामुळे माझी गोष्ट लक्षात आलेली आहे. याच्या पोटाच्या घेरावर याने आत्ताच एक मोठा हत्ती गिळलेला आहे. आता आपण बघूया या पोटाचा घेर. तर एकूण घेर आहे 65 सेंटीमीटर. बांबू मोरला तुझा मरी आईच्या ढवात. मला बाई माणसाला प्राणी म्हणतोस तुझ्या आईच्या गावात. मला आई बहिणींची माप काढतोस तुझ्या शिक्षणाचं आईचं गोय रे तुझ्या. आता आपण ह्याच्या मदतीने इथल्या जागेची, इथल्या प्राण्यांची माहिती घेऊया. तर बाई. मला बाई काय म्हणतेस. मी एक लहान मुलगी असा. या भव्य जमातीमधली लहान मुलगी जर एवढी असेल तर पूर्ण वाढलेला माणूस केवढा असेल. आमच्याकडे सगळं भव्य दिव्यच असतं. तू मला माझ्या औषधीच्या तावडीत सापडला ना तर तुला असं तंबाखू जर की चोलून खाईल. थुंकर पण नाही गिलोल. प्राण्यांबद्दल खूप माहिती आहे. हा, त्यामुळे मला अजिबात घाबरण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रेम प्रेम मैत्रीचा संकेत, मैत्रीचा संकेत. हो हो हो, आले माझ्या लक्षात आलंय, आलं माझ्या लक्षात आलंय.
नाही 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 हो, आलं लक्षात, आलं, 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 आलं. माझ्या लक्षात आलेला आहे, माझ्या लक्षात आलेला आहे. म्हणजे बहुतेक हा प्राणी मला पूर्णतः शरण आलेला आहे. मेल्या लगीन करशील माझ्याशी? हा मला फारच शरण आलेला आहे. मला लगीन कराव पाहिजे, मला अँकर नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, मला अँकर नवरा पाहिजे. हीच ती वेळ, हीच ती वेळ. आपण ही वेळ साधूया आणि हिला त्या नरभक्ष प्राण्याबद्दल विचारूया. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, काय बोलतोस? पण एका अटीवर. मला एक गोष्ट सांग, इथे माणसांना कोण खातं? मीच खाते. आणि कोण मारतं? मीच मारते. पण का? मला लगीन कराव पाहिजे, नवरा मला पाहिजे. असं विचारल्यावर जो माणूस मला नाही म्हणतो त्याला मी असा धरते आणि असा गोलगोल 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 फिरून असा समुद्रात फेकते. अरे बापरे, मग तो समुद्रातनं पोहत पोहत पळून जातो. नाही, आमचा मासा त्याला गिलून टाकतो. आणि मग आमची माणसं त्या माशाला पकडतात आणि त्याला कापून खात्यात. माणसाला मेल्या आतापर्यंत 3 जण वाचले. कसे? माझ्याशी लग्न केली. मग ते आहेत कुठे? मेले. कसे? माझ्याशी लग्न केली. काय झाला, एका मांत्रिकाने मला सांगितला, जन्मताच सांगितला, तुझे 3 नवरे तुझ्या मुलेच मरणार. मग पहिला कसा गेला? त्याचा काय झाला, हनीमूनला आम्ही दोघं असा होरीतनं चालला, असा चालला तर ब्याटा रोमॅन्टिक झाला. मला असं मिठीत घ्यायला आला. मी थोडीशी लाजून अशी शारली तो बोट पडली आणि म्याला तो मिळाला. आणि दुसरा कसा गेला? दुसऱ्या वेळेस आम्ही डोका लढवला, होरी कॅन्सल. आम्ही डोंगरावर गेला, असा डोंगरावर दगडावर पाय ठेवला महाराजासारखा. म्हणलं मावळ्या फोटो काढ. तो ब्याटा रोमॅन्टिक झाला. फोटो काढता काढता डोला मारला. मी थोडी शहारली तर पायाखालचा दगड सरकला आणि म्याला मिळाला. आणि तिसऱ्या वेळेस आम्ही दोघांनी डोका लेडी. आम्ही काय केला, होरी कॅन्सल, डोंगर कॅन्सल, हनीमून कॅन्सल. म्याल्या झोपडीत काय केला, अशी चटई मी अंतर आणि त्याच्यावर असं लवणला. म्हणलं आव कुठ, तर आवाज आला. कुठून आवाज आला? क्या बात है, क्या बात. आला मिळाला. आणि आता मी चौथा. हा, आता तू पण मरणार. कसा मारला? नाही, आता मला मैत्रीचा संकेत नको. आता मला मैत्रीचा संकेत नको. मला सोडा, मला सोडा. मी इथे पुन्हा कधीही येणार नाही. मला सोडा. तुला एका अटीवर सोडते. बोला. माझा फोटो काढला आणि पब्लिश केला आणि लोकांना सांग, इथं एक नरभक्षक प्राणी आहे, तो लोकांना मारतो. बरोबर. इथं कोणी बी आलं नाही पाहिजे. मग पळू. चला. तिकडे कुठे पडतो मिळाल्या? तिथं आमच्या गावचा मुखिया आहे, वाडकर. मुखिया का आवाज कर. कुठं पळू? कुठं पण पळ, पाय लावून पळ. बापरे. काय माहितीये का महेश, आता या बेटावर माणूस येणार आणि मग या बेटाचं गटार होणार, पिकनिक स्पॉट होणार, रिसॉर्ट होणार, सेकंड होम म्हणून याचा विचार करणार. पण इथल्या जलचर प्राण्यांचं ओरिजिनल होम नष्ट होणार. ते होऊ नये म्हणून मी हे काम करतेय. चला, दुसरा प्राणी यायच्या आत मला निघायला हवं. उला ला 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 उल्लेल मेल्या वाजव. वाह. फॅन्टॅस्टिक. म्हणजे स्टँड अप कॉमेडी, ऍक्च्युअल फॉर्म ऑफ स्टँड अप कॉमेडी मी पाहिला. सुपर. आय थँक यू फॉर दिस शो. Thank you, sir. कीप इट अप.
स्वप्नीलचा विशाखा वेलकम बॅक. काय हे स्वयंपाकघर तुझं आहे त्यामुळे कुठल्या भाजीत किती मीठ मसाला मिरची साखर काय कसं घालायचं किती फोडणी द्यायची किती स्टर फ्राय करायचं ते तुला बरोबर माहिती आहे. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आता बघूयात आल्या आल्याच किती गुण मिळवलेत तुम्ही. महेश सर 10, स्वप्नील सर 10. क्या बात है. तर आता 20 पैकी 20 गुण या जोडीनं मिळवलेले आहेत. तेव्हा आता बघायचं की या जोडीला चॅलेंज कोण करणार. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे त्यांना कंपल्सरी चॅलेंज करावं लागणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. या तुमचा तुरा घेऊन. आता बघूयात परीक्षक किती तुरे लावणार आहेत. ऋषिकेश आणि नम्रता 10 पैकी 10 दोघांनी दिल्यानंतर तुम्ही चॅलेंज करताय म्हणून आमच्याकडनं 2 तुरे. 4 तुरे जोड्या 2. बघायचंय यामध्ये कोण असणार विजेती जोडी.